काय मित्रांनो, तुमचं आपल्या सगळ्यांना युट्यूब चॅनल तुमचं मनापासून सर्च स्वागत. मित्रांनो, आज जाणार आपण आंबेळी खायला. म्हणजे सीजन चालू झालेली आंबेळीचा, असं म्हणजे भरपूर असा मोठा सीजन चालू आहे. म्हणजे आंबेळी म्हणजे पिकायला सुरुवात झाली आणि आंबेळी म्हणजे निसर्गामध्ये कुठे असे जंगलामध्ये कुठे आपल्याला भेटतात. तर आपण आंबेळी शोधायला जाणार आणि बघू आपल्याला किती आंबेळी भेटतात, पिकलेली भेटतात, कच्ची वगैरे भेटतात. तर आपण जाणार आता आंबेळी बघायला. तर त्याआधी आपल्या चॅनलला नाही आला असेल तर चॅनलला एकतरी लाईक आणि सबस्क्राईबर करायला विसरू नका. चला मग आपण जाऊ आंबेडी खायला. चला मग आता निघाले आता आंबेडी खायला. तर भरपूर असं ऊन पण झालेले तुम्ही बघू शकता. ऊन असं कडकमध्ये झालेले आणि आभाळ पण त्यामध्ये आभाळ सुद्धा आलेले आजला आणि पाऊस यायची शक्यता का काही. त्याच्यामुळं गरम पण भरपूर असं झालेले. आता आपल्याला इथं निरगिलीची झाडं दिसतात तेव्हा अशा प्रकारे निरगिलीची झाडं आहेत. आणि ही म्हणजे गव्हाण आहे. म्हणजे गावाकडे गव्हाण असे म्हणले जाते. म्हणजे जनावरं जातात अशी गव्हाण म्हणजे जनावरांनी तयार केली जाते. म्हणजे जनावरा चारायला अशा प्रकारे वाटणं नेतात. म्हणजे रस्ता असतो तो आणि त्याला अशी गवणीसारखी पडले जाते. म्हणजे त्याला वाटे त्याला गव्हाण असं म्हणतात. ते बघा आणि वरतून पण एक वाटे आणि इकडून पण. आणि इकडं जास्त पाऊस असतो त्याच्यामुळं खड्डं अशा प्रकारे ती वाट असते. तर मग तर जातो आपण आंबेडी बघायला. आहे जांभळ. तर इकडे आपल्याला इकडं जंगलामध्ये जांभळ, आंब, हिरट, फणस अशा प्रकारे भरपूर अशी झाडांचं म्हणजे आपल्याला बघायला भेटतात. तर तुम्ही ह्या ओळखलाच असलं हा झाड कसले. तर मित्रांनो, या झाडाला बघा खूप छान अशी फुलं वगैरे आले ते बघा. तर तुम्ही याला पाहिलं असेल तर हे झाड आहे याचं रामेटा. तर हे रामेटा झाड आहे. तर आंबेळी बघत आलेले आपण. तर हा खूप मोठा आंब्या झाड आहे आणि आंब काय याला लागलेलं नाही. तर आभाळ भरपूर आलेले बघा. हे बघा वरती आभाळ निघालेले. आभाळ निघाल्यामुळे पाऊस व्हायची शक्यते. आणि आपण गावापासून बराच लांब आलेले. आणि समोर आहे चावण किल्ला. हा बघा, हा बघा, हा आहे चावण किल्ला. आणि त्याच्या शेजारी इकडं शंभूचा डोंगर आहे. हा आहे शंभूचा डोंगर. हा बघा, हा शंभूचा डोंगर आहे म्हणजे महादेवाचा. आणि अशाच प्रकारे इकडे दौंड्या डोंगर देखील आपल्याला पाहायला भेटतो. म्हणजे इकडे गावाकडे आल्यानंतर वेगळाच असा हा दौंड्या डोंगर आहे. तर अशा प्रकारे सह्याद्रीची पूर्ण पर्वतरांग पसरलेली. आणि हा आंब्याचा झाड आहे बघा. हा खूप मोठा आहे आंबा. गावापासून कमीत कमी आपण 1 किलोमीटर असेल इथून. इतका लांब चालत आलेले. आणि आंबेळी शोधा आले आपण. तर म्हणलं कुठं आंबेळी बिंबेळी भेटली तर खाऊ. तर या बघा करवंदीची आपले डोंगरची काळी महिना भेटले इथं. पण याला अजून बाहेर पण आलेलं नाही. तर हे असे करवंदीचे हे असे झाड असते. आणि हे बघा ह्या वाटेने आपण चालू आहे. आणि इकडं पूर्ण असं म्हणजे शिवरात झाल्यानंतर सगळा असं म्हणजे पाला असा खाली पडलेला जातो. हा बघा, हा संपूर्ण असा पाचोळा खाली पडलेली. कारण कसं म्हणजे पूर्ण असा नवीन पाली फुटतात त्यांना झाडांना. आणि तुम्ही बघू शकतात हे बघा पूर्ण असा पाचोळा खाली पडलेले झाडाचा बघा. हा पूर्ण असं पाचोळा पडलेले. आणि इकडं तुम्ही बघू शकता इकडे नवीन पाली फुटलेली बघा. असं म्हणजे शिवरात झाल्यानंतर अख्खं पाला गळून नवीन पालवी फुटतात. आणि बार बी देखील आले हिडीला बघा. हिरड आहे. तर हिला बार पण यायला सुरुवात झालेली. आता आपण आंबेळी शोधत आलेली हे बघ. आणि डोंगरची काळी महिना सुद्धा लागलेली आहे बघ. हे करवंद तर आत्ताच एक लहान आहेत. तर अजून 1-2 महिन्यानं ते पिकू शकतात. मुकून काटे वगैरे घेऊन आलेले आता. तर आंबेळी आंबेळीचं झाड भेटलेले आपल्याला. पण मग मित्रांनो तिला आंबेळी मला वाटते लोकांनी सगळी तोडून नेलेली. आणि थोडी कच्ची आहेत. हे बघा कच्ची लागलेली आहे जरा. ही काही एवढी खास पिकलेली नाही. तर दुसरे आंबेळी जाणार आहेत. ते आधी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कारण हा व्हिडिओ
खूप आता छानपैकी बनवणार आहेत आम्ही. तर हे बघा, हे पूर्ण मोठं आंबे झाड आहे. बघून आल्यानंतर इथं डोंगरची काळी मैना भरपूर असे रानमेवा बघू शकतात. का बघा, खूप असे मोठमोठे लागलेले आहेत आणि भरपूर आंबट आहेत. तुम्ही कधी खाल्ले असेल तर कमेंटमध्ये सांगा सर. आपली कमेंट करा, मग कमेंटमध्ये सांगा. आम्हाला डोंगरची काळी मैना भरपूर आवडतात. तर अशा प्रकारे डोंगरची काळी मैना असते बघा. आणि खूप असा मोठा जंगल आहे आणि पूर्ण असे झाडीची पाली गळून गेले ते बघा. तर हा एक वऱ्हाडी डोंगर आणि वऱ्हाडी डोंगर आणि तिकडं दौंड्या डोंगर अशा प्रकारे सह्याद्रीची पर्वतरांग आहे. आणि हीच पर्वतरांग नाणेघाटाला आणि माळशेज घाटाला जोडलेली. तर चला जाऊ आपण पुढं. तर आपल्याला इथे एक झाड भेटलेले, याला खूप छान अशी फुलं आलेली आहेत. पण हे झाड आपल्याला माहीत नाही कसले, पण मग चांगली फुलं वगैरे आलेली बघा. तुम्ही बघू शकतात झाड आहे आणि त्याचं रानमेठा पण आहे. आणि इथं भरपूर असे डोंगरची काळी मैनीची डोंगरची काळी मैना म्हणतात ते करवंद, ती भरपूर आपल्याला बघायला भेटतात. हे बघा. आणि पूर्ण पावसाळा पडल्यामुळं, म्हणजे पाला पडल्यामुळं पूर्ण अशी झाडं मोकळी झाले दिसतात बघा. जणू कापलेले वाळल्यात अशी वाटत आहेत. तर इकडं आहे आपलं गाव खालच्या साईडला. तुम्ही बघू शकता, हा आहे आजनावडी गाव, म्हणजे गाव आहे आमचं. तर तिथून आपण इथपर्यंत चालत आलेले आणि इकडं जिओचा टावर आहे. तर अशा प्रकारे आपण आलेले आहे बघत बघत कुठं काय भेटतं आहे, आंबेडी वगैरे बघत चाललेले असतात आपण. आपल्याला अशी फुलं करवंदीला आलेली जे बघायला भेटतात, ते करवंदीला आलेले आहेत. आणि वरती खूप छान छान अशी बारीक बारीक फळं आलेली आहेत कसली तरी. हे बघा, मस्तपैकी अशी गावाकडे एकदम छानपैकी पाहू शकता डोंगरची काळी मैनी. आणि पुढं भाताचा उडवा बघा, म्हणजे भाताचा म्हणजे पेंड्याचा उडवा रचलेला दिसतोय आपल्याला पुढं समोरच आहे. आणि मस्त असा आत्ता ऊन खाली झालेले आणि एकदम सावली आलेली. आता एकदम मस्त वाटते, थंडगार हवा पण सुटलेली. तर हिरडीला पूर्ण असं पालाच आपल्याला एकही झाडाचा पाला दिसत नाही. तर कोणतरी मोळी वगैरे ठेवलेले, कारण तो इकडं सरपण जास्त असल्यामुळे लोक जास्त करून याचा उपयोग करतात जाळण्यासाठी सरपणचा. तर तुम्ही पाहू शकता, ही पण निळी फुलं आलेली आपल्याला. खूप छान असं इकडे फिरण्यात वाटतं. अजून भरपूर आपल्याला काय काय भरपूर असं भेटणार आहेत. तर आपण याच्यामध्ये बघू काय आहे का नाही. तर मित्रांनो, याच्यामध्ये काहीच नाही, पूर्ण असं पोकाळे. तर मित्रांनो, फिरत आल्यानंतर आपल्याला मोर दिसलेली बघा. हे बघा मोर आहे मित्रांनो, हे आहे मोर. तुम्ही पाहू शकतात अशा प्रकारे मोर अशी जमिनीमध्ये खोडात कुठं असले दिसते. आणि मध पण भरपूर असेल असं मला वाटते, कारण बघू शकतात माशा बिशा भरपूर आहेत अशा. आणि आता उठल्या जातं चावाची बारी. हे बघा, आणि मध पण केलेली नाही अजून त्यांनी, मध करतील पण वेळ लागेल त्यांनी. हे बघा अशा प्रकारे आहे. तर आपल्याला फिरत असताना मोर पण भेटलेले. तर मध नसू शकते, कारण अजून हे नाही दिलं. हे बघा, मध नसल्यामुळे आपण काढू शकलं नाही तिला. हे बघा माशी आपल्या. तर असं प्रकारे चला मग पुढे जाऊ. आता अजून काय काय भेटतंय. मोर बघून आल्यानंतर आपल्याला जो डोंगरची काळी मैना म्हणजे करवंद भेटलेले आहेत. म्हणजे आताची सुरुवात झालेली बघा, मोठाले झालेले आहेत आणि खूप लागलेले आहेत. भरपूर अशी करवंद तिलाही बघा. आणि पिकायला अजून टाईम आहे. आणि आंबट आहेत, भरपूर असे आंबट आहेत. तर तुम्ही कधी खाले असेल ना करवंद, तर त्याची टेस्ट कशी असते ते व्हिडिओमध्ये मला सांगा. तर आपण ह्या रस्त्यात जाण्यात आता आंबेडी शोधायला.
सेम मित्रांनो करोंदे जशी फुलं आहेत तशी करोंदेची फुलं कशी असतात तशी ही फुलं, पण याला हे म्हणतात त्याला म्हणजे याची भाजी अशी म्हणजे आपण जी वाल्याची घुगरी असतात ना तशा प्रकारची घुगरी तर त्याला काय म्हणतात लक्षात येईना मित्रांनो, तुम्हाला मी सांगेल. तर मित्रांनो ही कुसरा असे म्हणतात. कुसरा म्हणजे फळं येतात. कारण तुम्ही एक व्हिडिओ टाकलेली मी कुसरांची, तुम्ही ती व्हिडिओ बघू शकता. त्या व्हिडिओमध्ये संपूर्ण कुसरांची माहिती वगैरे दिली आणि त्याची भाजी कशी बनवतात ते पण मी संपूर्ण व्हिडिओमध्ये दाखवलेले. तर तुम्ही अवश्य आपल्या चॅनलला भेट द्या आणि त्या चॅनलवरती कुसरं कशी बनवतात, तर कुसरं कशी भेटतात ते संपूर्ण व्हिडिओमध्ये आहेत. तर तुम्ही त्या चॅनलवरती जाऊन तुम्ही पाहू शकतात तो व्हिडिओ, कुसरांची भाजी बनवणे. तर मित्रांनो आपण फिरून भरपूर फिरलेलो आहे. तर आंबेळी काय अजून भेटलेली नाही. तर एक आंबेळी भेटली, तिला कच्चीच आंबेळी होती. आणि जंगलात आल्यानंतर असला मस्त एकदम एवढं वाटते का हिरवेगार करा, झोप बीप चांगली येते इथं जंगलामध्ये. आणि पूर्ण असं झाडी झुडपामधून हिंडायला पण वेगळाच आनंद मिळतो आपल्याला. तर आपण आंबेळी शोधत चाललेले. तर कुठपर्यंत जातो, जर आंबेळी भेटली तर तुम्हाला मी दाखवील. चला मग आत्ता जाऊया आंबेळी शोधत. तर आपण बघू. तर एवढं इकडं आले आंबेळी आपली शोधत तर काही भेटलेच नाही. आता आपण डायरेक्टच आपली देवराई म्हणजे देवासाठी जी राखलेली असते देवराई, त्या देवराईमध्ये आंबेळीची भरपूर अशी झाड आहेत. तिथं आपण जाणार आहेत. म्हणजे तिथं आंबेळी पिकलेले असतील ते आपण बघू. तर आपण निघालो आता गावाच्या दिशेने. आता समोरच आपलं गाव आहे. तर वाट पण चांगली आहे, मस्त एकदम. तर तुम्ही इथं दाखवू शकतो ही झोपडी. ही बघा झोपडी म्हणजे कॉपाट केलेली. आणि हा कॉपाट का केला जातो तर जनावरं वगैरे येऊ नये म्हणून. म्हणजे जनावरं कुठले जंगली जनावर असे सांबर डुकर सारास विरास अशा प्रकारे जे गावावरती येतात त्याच्यासाठी इथं राखण्यासाठी म्हणजे संध्याकाळी झोपायला येतात. तर मग इथे एक बल वगैरे संध्याकाळी लावला जातो, म्हणजे कसं जेणेकरून आपल्या गावाची नुकसान होऊ नये म्हणून. तर अशा प्रकारे बनवलेली बघा ही आहे झोपडी. आणि खूप छान असं वातावरण आहे, मस्त. आणि असंच वातावरण फिरायला सुद्धा आपल्याला एकदम मस्त वाटते. आणि आंबं भरपूर आलेले आहेत यावर्षी, काही टेन्शन घ्यायचं नाही. आंबं खायचं तेवढं खायचं. आणि बाकीचं वाटलं तर इकायला सुद्धा तुम्ही नेऊ शकतात लोणचं बिंचं करायला, कारण यावर्षी मालच तेवढ्या आंब्यांचा. तर छोटे छोटे आंबे लागायला सुरुवात झालेली आताशी. तर तुम्ही पाहू शकता छोटे छोटे आंबे म्हणजे आताची म्हणजे बाकीचा बार जळून गेला आणि बाकीचा आता छोटे छोटे म्हणजे लहान साईज आंब्याची तयार व्हायला लागली बघा. तर याला काय असे भरपूर असं आंबे आलेले आहेत. आंब्याची साईज बारीक आहे. तर बघू शकता बारीक लागलं सुरुवात. तर तुम्ही किलोचं वगैरे आणि उगवून बिगवून तुम्ही काय शकता. इकडे गावाकडे वेगळीच म्हणजे असते उगवण बिगवण. काही लोक कुठं गटारामध्ये कुठं काही पाल्यामध्ये अशा प्रकारे इकडं गावा उगवून घातल्या जातात आंब्याच्या. ते लहान पोरांचं म्हटलं का डायरेक्टच एकच नंबर. त्यांचे उगवण डायरेक्टच खड्यामध्ये आणूच्या खड्यामध्ये, तर कुठं पासाळ्यामध्ये कुठं पेंड्यामध्ये अशा प्रकारे ते उगवून घालतात. कारण त्यांची लई वेगळीच म्हणजे असते. तो लहानपण म्हणला ना तो वेगळाच असतोय. तर इथे एक आंबे आपल्याला बघायला भेटतो. ह्या आंब्याला पूर्ण असं आंबर जळून गेलेले. तर इकडे येरिक इकडं मागची येरे. तर इकडे त्या बाया पाण्याला चाललेले. म्हणजे पाणी म्हणजे आता फेब्रुवारी महिन्यात आले तरी पाणी येरीचं पाणी खाली गेलेलं, त्याच्यामुळे लवकरच व्हायला सुरुवात केली त्यांनी. तर हा आहे आंबा. तर मित्रांनो आपल्याला बघा रस्त्यामध्ये जातात आपल्याला म्हशी वगैरे भेटलेले आहेत. आणि खूप असं छान म्हणजे इकडं वातावरण. तर आंबेळून आपण इकडे जाणार आहे पुढं बघायला. तर पिकले असेल तर अवश्य तुम्हाला आंबेळी बघायला भेटतील. तर हे बघा इथं आंब्याचं झाड आहे. उंबरावर पेंड आहे बघा. पेंड कसं ठेवलं जातं तुम्हाला दाखवतो ना. आता पेंड म्हणजे झाडावर म्हणजे जनावरं खाऊ नये म्हणून झाडावर पेंड ठेवले ते बघा. हे बघा उंबराचं झाड आहे. उंबरा झाडावर डोक्याला ते कसे असले जुन्या लोकांचे बघा. तर ह्या उंबऱ्या झाडावर पेंड ठेवलेले आहेत बघा. हे बघा म्हणजे गावाकडे डोकेलिटी ना, डोकेलिटीचं कामामध्ये एकच नंबर सुपर आहे काम. असे कॅम्प्युटरच्या मागं पडणारे लोकात कॅम्प्युटरच्या पुढं पडणारे लोकात आमच्याकडे बघा. अशी डोकेलिटी म्हणलं ना
तर पेंट ठेवायची डोक्याला बघा. कॅम्प्युटरसुद्धा आमच्या गावातल्या लोकांपुढे पार ठीक आहे. उंबरा झाड आहे तर उंबरासुद्धा याला आलेलं ते बघा. हे बघा उंबराची फळा बघा. आणि लोकलिटी म्हणलं ना कॅम्प्युटरसुद्धा आपल्या गावाकडं एवढं टाईट चालत नाही, एवढं लोकांचा डोका चालत आहे बघा. मांडव बिंडव खालून लाकडं लावलेली एकदम मस्त, एकदम असं रोमॅन्टिक्स एकदम. आणि खूप छान असं वाटते. आणि पूर्ण असं खाली सावली वगैरे होते. तर इथे जनावरसुद्धा माजू शकता तुम्ही. तर अशा प्रकारे कुंभेरी बनवली बघा. तर इकडं पण आहे बघा, या साईडला सुद्धा कुंभेरी. ही हिरडीच्या झाड होई. आता हिरडीचं झाड म्हणजे आता पूर्ण असा पाला बिला पडून गेलेले, पूर्ण असा डिन्सीचा कार्यक्रम आहे. म्हणजे कॉटो आणि सिस्टीम आहे वर. जर वरून वरच्या पावड्या काढल्या ना झोपायला अगदी एकदम मस्त, एकदम सुंदर झोप बीप अशी बारी येईल. तर हे बघा फळे. तर जेणेकरून जनावरांचा तोंड वगैरे पुरणार नाही अशा प्रकारे उंच केलेले एकदम मस्तपैकी. असं तुम्हाला कधी पाहिलं असेल तर आपल्याला नाही कमेडी ठोका एकदा. आणि आता इथून पुढे आपण जाणार आंबेळी होऊन गेला. आता आंबेळी होऊन गेला म्हणजे अजून बराच लांब चालू आपण, कारण दमले खूप. आणि हे बघा कुंभेरी एकच नंबर, आपल्याला खूप छान आवडली. तर तुम्हाला पण आवडली असेल तर आपल्याला लगेच कमेंट करा. तर कमेंटून सांगा. आता आमच्या इकडे पण कुंभेरी असे केली रचले जाते. आणि इकडे वाट गेलेली ही डायरेक्ट जंगलात गेलेली. तर आपण जंगलात नाही जाऊ शकत, कारण बिबट्या असं तर गेल खाऊन. गाड्याला जरा म्हणजे पाला आलेले, काही खाली पाला नाही आला, म्हणजे काही म्हणजे निम्या झाडेले आलेले, निम्या झाडे नाही आलेला. तर आपल्या इथं बिस्किटं झाडे. तर बिस्किटाची फळं देखील तुम्हाला मी दाखवू शकतो ह्या सीझनला. तर फेब्रुवारी महिन्यात आली. फेब्रुवारी महिन्यात अशी फळांचं म्हणजे फळं यायला सुरुवात होतं. आणि मेमध्ये भरपूर प्रमाणात पिकतात. तर हा आहे बिस्किट पुढं. तर आपण जवळ जाऊन बघणार आहेत कसा बिस्किट झाड. म्हणजे बिस्किट ते दुकानात पार्ले बिस्किट ते बिस्किट नाही. हा बिस्किट म्हणजे हा वेगळा बिस्किट, हा झाडाचा बिस्किट आहे. तर याची फळं अशी मोठ्याला असतात, गोल असतात बघा. तर ही आहे बिस्किटाची फळं. हे बघा खूप सारी बिस्किटाची फळं लागलेली आहेत. तर तुम्ही म्हणशाल हा बिस्किट म्हणजे खायचा बिस्किट. हा बिस्किट दुकानातला बिस्किट नाही, हा जंगलातला बिस्किट आहे. पूर्ण असं फळा बिळा चांगल्याच बघा. तुम्हाला तोडून पण दाखवतो. तर ही आहे बिस्किटाची फळा, असे आंबेळीवाणीचं असतात. तर आपण पुढे जाण्यात इकडे आंबेळी बघायला. जांभळीचं झाड लागले. जांभळीचं म्हणजे आताची बार या सुरुवात झालेली आहे बघा. याला आलेलं बार म्हणजे आताची फुलं यायला लागलेलं आंबेला. आंबेला अजून टाईम आहे, कारण जांभळी पाऊस पडायच्या टायमाला पिकते. तर अजून तरी बार आलेली फक्त. तर पाऊस पडल्यानंतर ते हे करतात. आणि उद्या आपण मित्रांनो तुम्हाला मी दाखवतो, ते झाड समोर दिसतं बघा, या टावरच्या समोर झाड. तर ह्या झाडापाशी एक झाड आहे, म्हणजे सायर दोड, म्हणजे सायरचं झाड आहे. आणि त्याला सायर दोड लागतात. आणि ती उद्याला आपण व्हिडिओ बनवणार आहे, तुम्ही बघायला विसरू नका. आणि ते कसं सायर दोड बनवतात ते व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर त्या झाड अगोदर तुम्हाला दाखवतो. हे बघा याला पाहायला लवकर येत नाही, कारण याला आता जे फुलं आलेलं म्हणजे याला म्हणजे सायर दोड, म्हणजे सायर दोड याला म्हणजे उशीर आहे. कारण आता जे फुलं आलेलं, फुलं आल्यानंतर याला सायर दोड लागतील, म्हणजे असे मोठ्याले असतात याच्या. आणि आपल्या तोंडोळी जशी असतात तशी याचं सायर दोड असतात. तर याची भाजी बनवतात, आयुर्वेदिक भाजी म्हणून हे करतात, कारण हे भरपूर असे. तरी बघा हे आहे सायर दोडचं झाड. तर म्हणजे सायरीचं झाड आहे. तर आपण उद्याला बघू सायर दोड जिथं लागले असेल तिथून आपण आणून भाजी बिजी बनवून तुम्हाला दाखवणार आहे. तर हे सायर दोड आहेत ना, तर याची उद्याला व्हिडिओ तुम्ही बघू शकतात. कारण आपण आता उशीर झालेले, ऊन झालता, त्याच्यामुळे आपले दम पण खूप लागलेले. सकाळपासून आलेले आपण तर जंगलात फिरायला. तर आपण असं चालत भरपूर अशी झाडं बघितली, त्यांचे कशा प्रकारे काय कोणती झाडं कोणती फळं. तर आपण भरपूर बघितलं. हे आंबे झाड. तर आपण आंबेडी भरपूर असं जंगलात भरपूर काय भेटतं. उद्या आपण सायर दोडीचे बनवले, तुम्ही बघायला विसरू नका. तर चला आंबे मित्रांनो, ही आहे फांगुळणी. हे बघा फांगुळणीला सुद्धा फुलं आता म्हणजे सीजन फुलांचं चालू आहे. आणि यांच्यापासून मधमाशा मध तयार करतात, गोळा करतात, मग तिथून मध तयार होते. तर याच्या पाल्याचा उपयोग आहे ना, हा लागल्यावरती फांगडीचा उपयोग केला जातो. तर हे आहे
आंब्याला देखील भरपूर असं प्रमाणात बार आलेले आणि आंबे देखील थोडे थोडे साईज मोठा लिवत चाललेले बघा. हे बघा आंब. तर आंबे इथे लागलेले आपल्याला बघायला भेटतात. आणि आपण आता आंबेडीकडे जाणार आहेत. बरं ते समोर आपल्याला आंबेडी दिसले मित्रांनो. इथं आंबेडीचं झाड आहे हे बघा इथं. तर बघू जवळ जाऊन आपण पोचलेले आंबेडीच्या झाडापाशी. कारण हिला आंबेडी सगळी तोडून नेलेल्या आहेत. कारण हिला एकही आंब्याला नाही. हे बघा हे अशा प्रकारे आंब्याचं झाड असतं. हिला आंबेडी तोडून नेलं तर आपण तरी पण आपण बघत जाणार आहेत. तर हिला कच्ची आंबेडी थोडी थोडी बघायला भेटते तेव्हा. तर भरपूर प्रमाणात पिकलेली नाही. तर आंबेडीच नाही तर पिकणार कुठून. तर आपण पुढे जाऊ आंबेडी बघा. तर मित्रांनो इथं आता आपल्याली शेवटची आंबेडी भेटलेली आणि तिला आंबेडी लागले पण खूप वरती असतो. तुम्ही पाहू शकता तेव्हा खूप वरती आंबेड आणि पूर्ण अशी लाल झालेली तेव्हा बघा. हे अशी प्रकारे आंबेडे असतात. तुम्ही पाहू शकता भरपूर प्रमाणात आंबेड्यात. आणि इकडं पण भरपूर आहेत. तिकडं भरपूर अशी हे असल्यामुळे तिकडे आपली तोडता येत नाही. तर इकडं बघा इकडं पण आहेत. तर अशा प्रकारे आंबेडीची लागली असतात आणि झाडं पण अशी उंच गेलेले असतात. कारण एवढे खास नसतात आणि आंबट पण भरपूर आहेत. तर मित्रांनो आपल्याला हा जर व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. चला मित्रांनो धन्यवाद. बाय बाय.